आजचा व्हिडिओ हा नॉनव्हेज लवरसाठी आहे. तर मी तर फिश थाली बनवलेली आहे. फिशमध्ये फिश फ्राय बनवलेले आहेत. त्याचबरोबर माशाचा मस्तपैकी रस्सा गरमागरम बनवलेला आहे. तर या थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात तुम्ही हा गरम गरम रस्सा पिऊन सर्दीसुद्धा घालवू शकता. मस्त असा झणझणीत आणि चवीचा रस्सा कसा बनवायचा तेही मी इथं सांगितलेलं आहे आणि फ्रायही केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओचे आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाहीत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आपण आता माशाची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे मी इथं आणि त्याचबरोबर माशाचा वास येऊ नये म्हणून माशामध्ये काय घालायचं ते मी इथं सांगणार आहे. तर मिस करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला तर मग मी इथं रहू फिश घेतलेली आहे आणि हा मोठा मासा आहे. तर साधारणतः 1 किलो फिश आहे आणि याच्यामध्ये मी 2 पदार्थ बनवणार आहे. तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. मासा ताजा ताजाच होता. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं. आता नॉनव्हेजमधली कोणताही पदार्थ असला तरी हे तिन्ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे तिन्ही सेम सेम घ्यायचं, तरच चव छान येते. त्याचबरोबर 1 चमचा मी जिऱ्याची पूड आणि 1 चमचा धन्याची पूड एकत्र करून वाटलेली आहे. त्यानुसार चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर लाल तिखट आणि काळा मसाला हे दोन्ही घेतलेलं आहे. तेही तुम्हाला चवीनुसारच घ्यायचं आहे, तुमच्या आवडीनुसार. आणि याच्यामध्ये तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू घालू शकता. जर लिंबू नसेल तर विनेगरसुद्धा वापरू शकता. आता लिंबू आणि जिऱ्याची जी पूड आहे आपण घातलेली, त्याने माशाचा एक उग्र वास येतो, तो नाहीसा होतो आणि मासे चवदार होतात. तर ही ट्रिक आहे, ट्रिक समजू शकता किंवा एक उपाय समजू शकता. आणि त्यात हळदसुद्धा घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जिऱ्याची पूड करून घाला माशाला आणि लिंबू किंवा विनेगर घाला, यानं अजिबात माशाचा वास येणार नाही. ट्राय नक्की करा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा. तर ह्याला मॅरिनेशनसाठी मी साधारणतः अर्धा तास ठेवलं होतं. जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर अर्धा तास ठेवा. त्यानंतर इथं आपण रस्सा भाजीची तयारी करूया. तर खोबरं आणि कांदा मी इथं भाजून वाटून घेतलेला आहे आणि दुसरीकडे मी एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. तर मी इथं 4 ते 5 चमचे तेल टाकलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि 1 चमचा अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे मी इथं. तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. हे छान मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची जी पेस्ट असते, तुम्ही नॉनव्हेजच्या कोणत्याही भाजीला जर जास्त घेतली, म्हणजे तिन्ही समानात घेतली, तर भाजीला टेस्ट एक छान येते आणि वेगळी येते. आणि माशाला तुम्ही आणखीन खसखससुद्धा वापरू शकता जर आवडत असेल तर. खसखसीनेही खूप छान टेस्ट येते आणि गोड्या पाण्यातले जे मासे असतात त्यांना खसखस वापरायची. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं खोबरं आणि कांद्याचं, तेही घालून घ्यायचं आहे. तर खोबरं आणि कांदा मी सेमच घेतला होता. तुम्ही जेवढी भाजी करणार आहेत त्यानुसार तुम्ही खोबरं आणि कांदा घ्यायचा आहे किंवा मग तुम्हाला जेवढी पातळ आणि घट्ट आवडते त्यानुसारसुद्धा तुम्ही हे कांदा खोबरं घेऊ शकता. पण दोन्ही समान घ्यायचं आहे आणि ते असं भाजून पाणी घालून वाटण बनवायचं आहे त्याचं आणि तेही छानपैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता ही रस्सा भाजी जर तुम्ही खाल्ली किंवा पिलीत तर सर्दी कमी होते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यानंतर मी तर फक्त काळा मसाला घातला आहे. दुसरा कोणताच मसाला मी याच्यात घालणार नाही, कारण माशामध्ये जास्त मसाला न घालताच जर फक्त कांदा खोबरं घातलं तरी रस्सा छान बनतो आणि माशाची जी टेस्ट असते ती छान उतरते याच्यात. जर जास्त मसाले घेतले तर मग ते टेस्ट याच्यात माशाची उतरत नाही. तर तुम्ही जास्त मसाले वापर करू नका. त्यानंतर जे मॅरिनेशन केलेले होते मी मासे होते त्यामधले शेपटाकडचे आणि तोंडाकडचा भाग मी याच्यात टाकलेला आहे, कारण बाकीचे मी फ्राय करणार आहे. आता हा रस्सा मी थोडासा पातळसरच बनवणार आहे, कारण आमच्यात रस्स्याचे पीस कोणी खात नाही. त्यामुळे हे पीसेस मी रस्स्यात टाकलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोकम किंवा मग चिंच जे काही घालत असाल ते घालायचं आहे. म्हणजे कोकम आणि चिंचाने एक वेगळीच चव येते आपल्या रश्श्याला, छान आंबूस अशी. त्यामुळे टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी इथं थोडीशी चिंच टाकणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रस्सा पिता किंवा मग भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाता तेव्हा चिंचेची टेस्ट छान येते आंबूस अशी. तर नक्की घाला.
त्यानंतर आपल्याला हे मासे जास्त हलवायचे नाही आहेत, कारण हलवायची गरज नाही आहे. थोडंसं हलवून तुम्ही ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाण्यामुळे आपला कट जो आहे माशाला छान येईल आणि मासे तर शिजायला काही अजिबात वेळ लागत नाही. 5च मिनिटात अवघ्या मासे शिजतात आणि ते मासे करताना लक्षात ठेवायचं की झाकण लावून शिजवायचे नाहीत कधी मासे, कारण त्याची गरजसुद्धा नसते आणि झाकण लावल्यामुळं काय होतं की मासे जास्त शिजल्या जातात आणि ते चव त्याची वेगळीच लागते. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मॅरिनेशनला मी थोडंसं मीठ घातलं होतं, तरीही चव बघून तुम्ही थोडंसं रश्शापुरतं मीठ घालू शकता. मी तर घातलेलं आहे चवीपुरतं चव बघून. त्यानंतर बघू शकता मस्तपैकी आपला माशाचा रस्सा तयार झालेला आहे. तर आता आपण दुसरीकडे मासे फ्राय करायला घेऊया. म्हणजे मी आधीच एकत्र मॅरिनेशन केले होते तेच. मस्तपैकी माशाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलरही मस्त आलेला आहे आणि एक नंबर असा माशाचा रस्सा झाला होता. तर दुसरीकडे चला मग फ्राय करूया. तर फ्रायसाठी इथं मी मॅरिनेशन केलेले जे आपले पीसेस होते ते मी शालो फ्राय करणार आहे. तर शालो फ्रायसाठी मी इथं कास्ट आयर्नचा पॅन घेतलेला आहे. तुम्ही शक्यतो मासे फ्राय करताना, शालो फ्राय करताना लोखंडी तवा घ्यायचा आपला, कारण जो लोखंडी जर तुम्ही वापरलं तर त्याची चव माशामध्ये छान उतरते. तर ॲल्युमिनियमचं न वापरता तुम्ही लोखंडाचं वापरा, म्हणजे त्यांनी एक टेस्ट छान येते नॉनस्टिकपेक्षा सुद्धा. आणि हा कास्ट आयर्नचा तवा मी मेयरचा वापरत आहे आणि खूप छान हा याच्यात झालेला आहे. मी पहिल्यांदा हे मासे करून बघितले, मस्त एक नंबर झाले होते शालो फ्राय. आणि तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण त्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा किंवा मग रवासुद्धा लावून डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर हे मासे मस्तपैकी असे फ्राय झाले होते आणि एक नंबर लागत होते. तर ही रोहू फिश आहे ती याच्यामध्ये काटेसुद्धा जास्त नसतात, त्याच्यामुळे ही फिश छान लागते टेस्टला आणि खायलासुद्धा. तर तुम्हीसुद्धा असं ट्राय करा. फिश एक नंबर लागते आणि चवीलाही छान लागते. तर आता बघू शकता तुम्ही खालून एक साईड आपली छान खरपूस भाजून झाली, म्हणजे फ्राय करून झाली की दुसरी साईड आपल्याला फ्राय करायची आहे आणि माशाला काही जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी मासे फ्राय करू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर हे मासे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा मग भातासोबत आणि भाकरीसोबत, चपातीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. छान लागतात आणि मस्तपैकी ही फ्राय आपले झालेले आहेत रोहू मासे. मी सांगितलेली ट्रिक लक्षात ठेवा. जिरे आणि लिंबू किंवा मग विनेगर लावा, म्हणजे माशाचा अजिबात वास येणार नाही आणि छान लागेल. आता तुम्ही पाहू शकता आपले पूर्ण फ्राय झालेले आहेत मासे मस्त असे आणि खायलासुद्धा रेडी आहेत. तर तुम्ही हे मासे कशासोबतही खाऊ शकता. तर एक एक नितळायला काढायचे आहेत. तुम्ही एका ताटामध्ये किंवा मग टिश्यू पेपरवर सुद्धा काढू शकता. आणि मी आता दुसरी मासे मी याच्यातच फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे मासे फ्राय झालेले आहेत आणि थाली मी तयार करत आहे. तर जास्त तर मासे मी राईससोबत म्हणजे भातासोबतच खाते आणि आपले गोड्या पाण्यातले जे मासे असतात ते जास्त भाकरी किंवा चपातीसोबत बरेच जण खातात. तर हे मासे तुम्ही कसेही एन्जॉय करू शकता. मस्त एकदम टेस्टी अशी ही थाली तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला हे पूर्ण रेसिपी आवडली असेल फिश फ्राय आणि माशाचा रस्सा, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून लाईक करायलासुद्धा विसरायचं नाही आहे. तुम्हाला कशी वाटली ही थाली हेही मला कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका. तर मी मस्तपैकी हे थाली बनवलेली आहे. आता मस्त असा एन्जॉय करणार आहे आणि ही एक नंबर थाली बनली होती. तुम्हीही ट्राय करा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा.